प्रमाणपत्राची मागणी केली म्हणून जातीवाचक शिवीगाळ व मारहाण, ब्युटी पार्लर प्रशिक्षकासह दोघांवर गुन्हा। इचलकरंजी शहरात जातीवाचक शिवीगाळ करत महिलेस मारहाण व तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून गावभाग पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण घेणाऱ्या एका महिलेला प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासनमान्य प्रमाणपत्राची आवश्यकता होती। तिने संबंधित ब्युटी पार्लर प्रशिक्षकाकडे प्रमाणपत्राची मागणी केली असता प्रशिक्षक रोशनी राकेश नागदेव वय 35 राहणार जुना चंदूर रोड इचलकरंजी यांनी तिला जातीवाचक शिवीगाळ करत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप आहे। तसेच प्रशिक्षणार्थी महिलेला योग्य प्रकारे प्रशिक्षण देण्यात येत नसल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। याचवेळी ऋषिकेश सुभाष कोटला याने पीडित महिलेचा हात धरून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत मारहाण केल्याचा आरोप आहे। या प्रकारामुळे मानसिक त्रास झाल्याने पीडित महिलेने गावभाग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली। पीडित महिलेच्या फिर्यादीवरून रोशनी नागदेव व ऋषिकेश कोटला या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गावभाग पोलीस करीत आहेत। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन